चुकून जरी शिवलिंगाला पूर्ण प्रदक्षिणा घातली तर आयुष्य उलथापालथ होऊन जाईल। तुम्ही कधी विचार केला का? इतर सर्व देवतांना पूर्ण प्रदक्षिणा घातली जाते, पण शिवलिंगाला मात्र अर्धीच प्रदक्षिणा का घालतात? तर चला जाणून घेऊया यामागचं आध्यात्मिक रहस्य। शिवलिंगाला पूर्ण प्रदक्षिणा न घालता अर्धी किंवा सोमसूत्री प्रदक्षिणा घालण्याची परंपरा आहे। शिवलिंगावर अर्पण केलेलं दूध, पाणी, पंचामृत ज्या मार्गाने बाहेर पडतात त्या मार्गाला सोमसूत्र म्हणतात। शिवलिंगाच्या अभिषेकाच्या प्रवाहात शिवतत्वाची ऊर्जा असल्याचं मानलं जातं। त्या पवित्र तीर्थाला ओलांडणं म्हणजे त्या ऊर्जेचा अनादर मानला जातो। प्रदक्षिणा घालताना प्रथम नंदी महाराजांना नमस्कार करावा। शिवलिंगाच्या डाव्या बाजूने सोमसूत्रापर्यंत जावं। सोमसूत्र ओलांडू नये। तेथून मागे वळून उजव्या बाजूने पुन्हा नंदी समोर यावं। नंदी आणि शिवलिंग यांच्यामधून कधीही जाऊ नये। भक्तिभावाने ओम नमः शिवायचा जप करत अर्धी प्रदक्षिणा करावी। श्रद्धाभावाने अर्धी प्रदक्षिणा घातल्यास भगवान शिव प्रसन्न होतात, मनशांती लाभते, पापांचा क्षय होतो आणि जीवनातील अडथळे दूर होण्यास मदत होते। शिवलिंग हे एका रूपातील देवतेचं स्थान नसून अनंत शिवतत्वांचं प्रतीक मानलं जातं। म्हणून शिवमंदिरात गेल्यावर अर्धी प्रदक्षिणा घालताना तिच्या मागील हा पवित्र भाव नक्की लक्षात ठेवा आणि कमेंटमध्ये लिहा ओम नमः शिवाय। जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ आपल्या कुटुंबियांपर्यंत, मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन प्रेस करायला विसरू नका।